I hope all of you are doing well. So let's discuss the given question here. Matrix A is given 2 minus 2 minus 2 2. Matrix B equal to 1 1 1 1. Then find the relation between matrix A and B. तर काय दिलं त्यांनी फर्स्ट ऑप्शन दिला आहे A इनवर्स इक्वल टू B. सेकंड ऑप्शन B इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. थर्ड दिला आहे A इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. अँड फोर्थ दिला आहे बोथ B अँड C. बघा गाईज यांनी दोन मॅट्रिक्स दिले 2x2 मॅट्रिक्स. ओके, आपल्याला फक्त ह्या दोघांचं रिलेशन फाइंड करायचं. आता सेकंड अँड थर्ड ऑप्शन जर बघितलं बी इनवर्स अँड ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. आता सगळ्यांना माहिती टू एक्झिस्ट द इनवर्स ही कंडिशन माहिती आहे का सगळ्यांना? टू एक्झिस्ट द इनवर्स, टू एक्झिस्ट द इनवर्स comma determinant should not be equal to 0, should not be equal to 0. ओके, म्हणजे आपला इनवर्स जर एक्झिस्ट करायचा असेल तर त्यासाठी डिटर्मिनंट हा 0 नसायला पाहिजे. तर आपण दोन्ही मॅट्रिक्सचा एकदा चेक करून बघूया. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू काय येणार आहे? डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज 2 into 2 minus minus 2 into minus 2, so which is equal to 4, minus minus plus 4 येईल इथे, so which is equal to 0. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 आहे. म्हणजेच काय येणार आहे गाईज? ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. ओके, ह्यावरून आपला थर्ड ऑप्शन बरोबर आहे. आता डिटर्मिनंट ऑफ बी चेक करा. डिटर्मिनंट ऑफ बी किती येणार आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे काय, सिम्पल मॅट्रिक्स आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 1 मायनस 1 into 1 म्हणजेच काय 0 येणार आहे. म्हणून इथं सुद्धा आपण हे पण म्हणू शकतो बी इनवर्स ऑल्सो डज नॉट एक्झिस्ट. आता आपले दोन आन्सर आलेत गाईज. बी इनवर्स डज नॉट एक्झिस्ट बरोबर आहे का? आपले दोन आन्सर आलेत. ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट अँड बी इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. मग कोणतं ऑप्शन येणार आहे? सेकंड अँड थर्ड. पण सेकंड अँड थर्ड हे फोर्थ ऑप्शनमध्ये दिलं आहे, बोथ बी अँड सी. म्हणून आपलं फोर्थ ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. थँक्यू.